नमस्कार शेतकरी मित्रांनो, द फार्मर शो या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत मित्रांनो. तर शेतकरी बांधवांनो, आज बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात जो प्रश्न आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजना, या दोन योजनांचे पैसे म्हणजे 19वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा, त्याचबरोबर 6वा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार यासंबंधी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात मित्रांनो शंका आहे की हप्ता केव्हा जमा होणार. यासंबंधी मित्रांनो आज आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता, त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार यासंबंधी आपण आज माहिती घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये कन्फर्म तारीख म्हणजे मित्रांनो आपण बघणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात किती आणि केव्हा येणार ही माहिती आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये बघणार आहोत. त्याआधी जर आपण पार्श्वभूमी बघितली मित्रांनो, तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18 हप्ते जमा झालेले आहेत. जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यात 18 म्हणजे असे 36,000 रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा आतापर्यंत 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. 5 आणि 5 म्हणजे 10,000 रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. परंतु बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या मनामध्ये हा शंका आहे की आता मागे अपडेट आलेली होती, इतके शेतकरी अपात्र होणार, तितके शेतकरी अपात्र होणार, या संबंधी काय. तर मित्रांनो, जी तुमच्या मनात शंका आहे की आता कोण अपात्र आणि कोण पात्र राहणार ही सुद्धा माहिती आता आपण बघणार आहोत. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसानचे एकूण 18 हप्ते हे जमा झालेले आहेत असे सर्व शेतकरी यामध्ये पात्र आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना समजा आता जे मेजर छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी आतापर्यंत सुद्धा वॉशआउट केलेले नाही, म्हणजे सॉल्व्ह केले नाही, ते शेतकरी यामधून अपात्र होऊ शकतात मित्रांनो. म्हणजे जर आपण पहिला प्रॉब्लेम जर बघितला तो म्हणजे आपले जे आधार लिंक आहे, म्हणजे बँकशी जे आपलं आधार लिंक संलग्न असतं ते जर नसेल तरी सुद्धा आपला हप्ता पेंडिंग पडू शकतो. म्हणजे आपल्याला येणारा हप्ता किंवा मागचे जे हप्ते आले नाही ते पेंडिंगमध्ये राहू शकतात. त्याचबरोबर जर दुसरा बघितला मित्रांनो, तर दुसरा सर्वात मोठं म्हणजे लँड. आता जर आपण बघितलं जी जमीन असते ती सामायिक क्षेत्र असते, म्हणजे ती 2-4 जण मिळून जर नावावर असली तर असे सुद्धा शेतकरी यामध्ये प्रॉब्लेममध्ये सापडून त्यांना सुद्धा नमो शेतकरी किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळू शकत नाही. तर मित्रांनो, आणि त्याचबरोबर जर आपण तिसरा प्रॉब्लेम जर बघितला, मेजर प्रॉब्लेम, तो म्हणजे केवायसी. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी अपडेट केलेली नाही, म्हणजे केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेमध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळू शकत नाही. तर मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय. तर त्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला जो पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जर आधार लिंक नसल्यामुळे अटकत असेल तर त्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम जाऊन आपले आधार लिंक हे आपल्या बँक पासबुक म्हणजे खात्याशी संलग्न करून घ्यावे, म्हणजे जेणेकरून येणारा हप्ता आणि मागचे जे हप्ते आले नाही ते सर्व हप्ते येण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं मित्रांनो, त्याच्यानंतरची जे सर्वात मोठी ती म्हणजे लँड जमिनी संबंधी जर बघितलं तर ज्या शेतकऱ्यांची सामायिक क्षेत्र आहे त्यांनी तिथे संमतीपत्र घेऊन ते जर आपण बॉन्डमध्ये अपलोड केलं तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना येणारा हप्ता हा येऊ शकतो. आणि त्यानंतरचा तिसरा आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी. म्हणजे काय होईल की तुम्ही जर आता केवायसी पूर्ण केली, याच्या आधी जर तुम्हाला एखादा हप्ता भेटला नसेल तर तो सुद्धा हप्ता भेटेल आणि याच्यानंतरचा जो येणारा हप्ता आहे तो सुद्धा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांच्या मनात शंका आहे की आता मग जर आम्ही पीएम किसानचं करेल आहे तर आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचं म्हणजे आधार लिंक करावं लागेल का केवायसी करावं लागेल. जर मित्रांनो तुम्ही जर पीएम किसानसाठी जर सुद्धा करेल असेल समजा ई केवायसी, तर तुम्हाला डबल म्हणजे पुन्हा केवायसी करायचे काम नाही, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा हप्ता नक्कीच येणार. त्याचबरोबर मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या मनात शंका होती की एका घरात 2 जणांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळू शकतो का. जर मित्रांनो तुमचे जर पासबुक म्हणजे तुमचे जर आपण जर बघितलं राशन कार्ड एकच असेल आणि त्या राशन कार्डमधले 2 जण जर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजे 2 जण ह्या दोन्ही योजनेचा सुद्धा लाभ घेत असेल तर त्याच्यापैकी फक्त एकच जण आता पात्र राहणार आणि दुसरं जण आपोआप त्यामधून वगळण्यात येणार आहे. म्हणजे घरातील एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आता तुमच्या सर्वांच्या मनातील शंका मित्रांनो की येणारा PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता केव्हा येऊ शकतो. तर मित्रांनो, जर आपण 18वा हप्ता बघितला तर 18वा हप्ता हा आला होता 18 ऑक्टोबर 2024ला वाशिममधून. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वाशिमच्या मधून हा हप्ता सर्वांना वितरित केलेला होता. तर मग आता 19वा हप्ता कधी येणार. तर मित्रांनो, 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे. त्याचबरोबर आता जर त्याच्या आधी जर अर्थ अधिवेशन मित्रांनो, जर अर्थ अधिवेशन महाराष्ट्राचं असो किंवा देशाचं असो, जर अर्थ अधिवेशन झालं तर देशाच्या किंवा म्हणजे जो विचार चालली समजा जे बातमी चालली आहे की PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होऊ शकते. तर मित्रांनो, अर्थ अधिवेशनानंतरच आपल्याला सविस्तर समजेल की PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ होणार किंवा नाही होणार. मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती आपण जी सखोल A to Z बघितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडले असल्यास तुम्ही व्हिडिओ लाईक नक्की करा. धन्यवाद.